आज मी तुमच्यासाठी जेवणात चव वाढवणारी अशी रेसिपी घेऊन आली आहे। ती रेसिपी म्हणजे चटण्यांची रेसिपी आहे। त्या मी चटण्या 3 प्रकारच्या कशा बनवल्या आहेत या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी 10-12 मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि त्या आपण अशाच भाजून घ्यायच्या आहेत। आणि एक छोटी बाउल शेंगदाणे घेतले, तेही त्याबरोबर मी भाजून घेत आहे। याप्रमाणे आपण त्याला चांगलं भाजून घ्यायचे आहेत। आणि 7-8 लसणाच्या पाकळ्याही त्याबरोबर टाकलेल्या आहेत, त्याही मी चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। बघा, याप्रमाणे आपण भाजून घेतले आहे। आणि आता मी 1 टेबलस्पून ऑइल घालून घेतले त्यात आणि जिरं घालून घेतलं 1 टेबलस्पून आणि ते सगळं व्यवस्थित भाजून घेते। ऑइल आधी घातलं नाही कारण मिरची फुटण्याची शक्यता असते, म्हणून ऑइल मी नंतर घालते। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे, सरभरीत वाटायचं आहे। हे बघा, ह्याप्रमाणे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यावर वाटू शकता। बघा, याप्रमाणे आपला मिरचीचा ठेचा तयार झाला आहे। आता मी दुसरी चटणी करायला घेते। त्यासाठी मी 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 टेबलस्पून ऑइल घालून घेतलं आहे आणि त्या पाकळ्या मी त्याच्यात भाजून घेणार आहे। आणि अर्धी बाउल मी शेंगदाणे घेतले आणि ते शेंगदाणेसुद्धा मी त्यात परतून घेणार आहे। शेंगदाणे मी जरा ह्याच्यामध्ये जास्त घातलेले आहेत कारण आपल्याला शेंगदाणे लसूणची चटणी करायची आहे, म्हणून लसूण आणि शेंगदाणे जास्त घालून घ्या। आणि जिरं घातली आहे आणि तिखट लाल टेबलस्पून 2 टेबलस्पून तिखट घातलं आहे आणि चवीसाठी चिंच घातली आहे मी थोडीशी आणि साखर घातली आहे, म्हणजे आंबट तिखट गोड अशी चटणी आपली तयार होईल। आणि मीठ घालून त्याला आपण त्याचप्रमाणे जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। आता आपण परत 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टेबलस्पून ऑइल घालून घेतलं आहे। आता आपल्याला तीळ आणि खोबऱ्याची चटणी करायची आहे। तर लसूण आणि चांगले भाजून झाल्यानंतर 2 मिरच्या लाल मिरच्या मी घेतल्या, त्याच्यात कापून मी भाजून घेत आहे। आणि एक छोटं बाउल मी तीळ घेतले। चटणी किती करायची त्याप्रमाणे आपण तिळाचा अंदाज घ्यायचा आहे। आणि तेवढंच मी खोबरं घेतलेलं आहे आणि जिरं घेतलं आहे आणि ते सगळं मी घालून त्यात भाजून घेणार आहे। मी थोड्या प्रमाणात बनवते म्हणून मी एक छोटी बाउल मी तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही दुप्पटही करू शकता। बघा, याप्रमाणे आपलं लालसर झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपली चटणी तयार झाली आहे। मसाला मला तिखट कमी वाटला म्हणून मी थोडा 1 टीस्पून मसाला त्यात घालून घेत आहे। बघा, याप्रमाणे आपली तीळ खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार।